मामी काय झालं? कुठं काय काय बी नाही. अहो का रडता एवढ्या? डोळ्यात पाणी दिसतंय तुमच्या. मला काय झालं नेमकं सांगा बरं. अक्षरा, तू 2 जीवाची आहेस. तुझ्या डोसक्याला ताप नाही देणार. मामी, अहो मामी, तुम्ही सांगितलंच नाही तर मला कसं कळेल बरं काय झालंय? मामा काय बोलले का तुम्हाला? हा का पुन्हा काही तुम्ही चूक करून बसलाय? चुकीचंच दिसतो ना आम्ही. नाही बोल, तू बी बोल. आमच्यावर कधी विश्वास ठेवूच नका तुम्ही. मग इथे राहण्यात काय अर्थ आहे? अगं एक कुटुंब म्हणून इथे राहतोय आम्ही. अरे आमच्यापासूनच तोंड लपून तुम्ही वावरायला लागलात तर का राहायचं आम्ही इथं? हे बी मनापासून काम करायला लागल्यात. प्रामाणिक आहेत. काहीतरी करून दाखवायचं म्हणतात. तरी बी आमच्यावर विश्वास नाही. मामी, कोण काही बोललं का तुम्हाला तसं? हा कोणी काही बोलतच नाही. ह्योच ताप आहे ग. जाऊ दे, जाते मी. मामी थांबा. अहो सांगा ना आता, बोला माझ्याशी मन मोकळेपणाने. बोला बरं. अक्षरा, सुंदर आणि वसुंधर आता काहीतरी बोलत होते. मी आत गेले ना तर त्यांनी बोलणंच थांबवलं. थेट आउट हाऊस मध्ये गेले बोलायला. आउट हाऊस? वय बघ ना ग, आमच्याबद्दलच काहीतरी बोलत असणार ते. तू मला सांग, यासनी कळलं तर किती वाईट वाटेल. म्हणजे इतकं प्रामाणिक राहून सुद्धा आमच्यावर अजूनही विश्वास नाही. अक्षरा, तुला खरं सांगते, आम्ही काय बी केलं नाही. तरी बी ह्यो किटाळ आमच्यावरच का? मामी शांत व्हा बरं. तुम्ही शांत व्हा. मी बघते. हं काय झालं असेल? मामांच्या ऑफिसमध्ये यांचा वाद झाला असेल का? खूप प्रामाणिकपणे काम केलंय गेला महिनाभर मामांनी. बर काही गैरव्यवहाराबद्दल पण कळलेलं नाहीये कोणाकडनं. मग काय झालं असेल नेमकं? मामी, मी एक काम करते. मामा आहेत का बघते, त्यांच्याशी बोलून बघते काय झालंय कळेल. नका काळजी करू. रडू नका. आलेच. अक्षराला कळू नये म्हणत होता ना व सुंदर तू. आता बघ, आता काय कळल्याशिवाय राहतय का बघ. आता होतंय घरात रामायण आणि महाभारत एकत्रच. सुंदर, जरा समजून घे. उद्या शौर्याला जर असं वाटलं का आपण त्याच्यावर कमी प्रेम करतो, नाहीतर त्याच्या प्रेमात दुसरा कोणी भागीदार आहे, तर काय करणार आहोत आपण? आणि त्याच्या मनाच्या अवस्थेचा विचार कर. त्याच्या मनात येणारे हे विचार आपण थोपवू शकणार नाही. आई अगं, असं काय बी होणार नाही. मी सांगतोय ना, ऐक माझं. अरे जे तुझ्या माझ्या कुणाच्याच हातात नाही याची खात्री कशी देतो आहेस तू? कुणाला ठाव आहे पुढे काय होणार आहे ते? आणि हे बघ सुंदर, शौर्याला दत्तक घ्यायचं नाही म्हणजे त्याला परक करायचं असं बी नाही. आपण त्याचं समद करू, त्याचा छान सांभाळ करू. फक्त त्याला दत्तक घ्यायचं नाही, कारण त्यानं पुढे अडचणी उभ्या राहणार आहे. अगं आई, असं काय बी होणार नाही आणि आम्ही ते होऊच देणार नाही. कारण आमचं बाळ आणि दत्तक घेतलेला शौर्य यामध्ये आम्ही काय बी भेदभाव करणार नाही, हे ठरलंय आमचं.
सुंदर तुला कळत कसं नाहीये? पुढे जाऊन काही वाद व्हायला नको म्हणून आपण आत्ताच काळजी घ्यायला पाहिजे. वाद? अगं कसला वाद? हा, आणि तू कसली गणित कुठं जुळवायला लागली आहेस? हे बघ आई, माझा शौर्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्या मनात आहे ना हे असले विचार कवा बी येणार नाहीत. अरे पण ऐक, माझं बोलणं पुरं झालेलं नाही आहे. आम्ही शौर्याला दत्तक घेणार हे फायनल आहे आणि त्यात कोणी बी काय बी बोललं ना तरी त्यात बदल होणार नाही. सुंदर तुला माझं ऐकावं लागल. मला नाही ऐकायचंय. तू माझं जर ऐकलं नसशील ना तर मला अक्षरासंग बोलावं लागल. हे बघ आई, तू जे सांगते आहेस ना त्यातला एक शब्द जरी अक्षराला कळला ना तर मी हा तुझ्या संग बोलणार नाही. मला या अवस्थेत अक्षराला कुठला बी त्रास द्यायचा नाही आहे. त्यामुळे ह्यो विषय इथंच बंद. बस. तू जर माझं ऐकणार नसशील ना तर मी सरळ त्या ऑफिसात जाऊन सांगेन आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायचं नाही. आई, आई तुम्ही असं का म्हणाला? मला कळलं नाही. शौर्याला दत्तक घ्यायचा निर्णय तुम्ही असं कसा बदललात? अक्षरा, हे बघ, तू मला चुकीचं समजू नको. हे बघ, ह्यो विचार ना म्या तुमच्यासाठीच करते आहे. अगं आई, ह्यो असा विचार करणं आमच्यासाठी जितेपणी मरण आहे बघ. हे बघ, असं आहे याच. मी त्याला कवाधन समजावते आहे पण तो ऐकायलाच तयार नाही. हे असं वाकड्यात बोलणं. अक्षरा, तू तरी मला समजून घे. हे बघ, यो निर्णय मी तुमच्या भल्याचा विचार करूनच घेते आहे. शौर्याला दत्तक घेण्यात तुमचं आणि शौर्याचं बी भविष्य धोक्यात येणार आहे. बस. आई, अगं अक्षराच्या ह्या अवस्थेत तिला काही टेन्शन नको म्हणून मी तुला शांत राहायला सांगतोय. पण नाही, तुला ऐकायचंच नाही ना माझं. शेवटी कळलंच तो अक्षराला. सुंदर, यो निर्णय मी सूर्यवंशी घराण्याचा विचार करून घेते आहे. उद्या पुढे जाऊन गोष्टी बिघडण्यापेक्षा आजच सावरलेलं चांगलं नाही का? आई, आई, आई तुमची भीती कळतीये मला. तुमचं म्हणणं पण अगदी योग्य आहे. पण आई, आई तुम्ही आम्हाला दोघांना तर ओळखता ना. आमच्यावर तुमचा विश्वास आहे ना. आम्ही असं काही होऊ देणार नाही आई. अगं अक्षरा, आईचा ना आपल्यावर विश्वासच नाही आहे. तू कशा पाहिजे समजवतेस तिला? सुंदर, अरे काय चालू आहे? काय काय झालं? काय स्वयंपाकघरापर्यंत आवाज आला? हा, काय झालं? माझ्या निर्णयाचं मोल तुला आज नाही कळणार. पण म्या या घरात वाद नको म्हणून ह्यो निर्णय घेते आहे. आणि आता या निर्णयात बदल होणार नाही. वाद नको म्हणून?
हा वाद नको म्हणून. आई नीट समजून घेतलंस ना तू तर वाद होणारच नाही, पण तुला समजून घ्यायचंच नाही आहे. आणि आई एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जी काय भीती वाटते आहे ना ती भविष्यात जर काय खरी ठरली तर ते समज तुझ्यामुळे झालेलं असेल. सुंदर अरे काय हे? अरे आईशी बोलतोय याचं तरी भान ठेव. मैं का भान ठेव? हा मैं का भान ठेव? हे समजा विचार आहेत की नाही आईच्या मनात आले आहेत, मग म्या का गप्प बसू? म्या बी वसुंधरा सूर्यवंशीचाच पोरगा आहे. एकदा ठरवलं ना की म्या बी माघार घेत नसतोय. आता काय बी झालं ना तरी आम्ही शौर्याला दत्तक घेणार म्हणजे घेणारच. मग बघू कोणाला होतंय आमसनी. अक्षरा चलित ना इथं अजिबात थांबायचं नाही, नाहीतर ह्यांच्या विचाराने आहे ना आपली मन बेदूषित होती. आईने कसलं खोड डोसक्यात घालून घेतलंय. हा अक्षरा अगं आपण एवढे वाईट आहोत का? म्हणजे आईने आपल्याला ओळखलंच नाही. अगं तिला असं कसं वाटू शकतं की आपलं बाळ जन्माला आल्यानंतर आपण शौर्याला लांब करू म्हणून. अहो अहो इकडे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा मला असं वाटतंय आईंना तसं नसेल म्हणायचं. आपण पुन्हा एकदा बोलू ना आईंशी. तुम्ही प्लीज शांत व्हा. अगं पण अक्षरा आई असा कसा विचार करू शकते? हा मला नाही पटत आहे. अगं तिने हे समजा बोलण्याआधी ना 100दा विचार करायला पाहिजे होता बघ. हो हो हे बघा, आपण जे ठरवलंय ना आपण तसंच करूयात. पण मला असं वाटतं आपण एकदा आईंशी बोलूयात. हे बघा त्यांच्या मनात अशी भीती का निर्माण झालीय, त्या ह्या सगळ्याचा असा का विचार करतायत, एकदाही त्यांची बाजूही समजून घेणं गरजेचं आहे की नाही. आपण दोघंही दोन्ही मुलांना सांभाळण्यासाठी सक्षम आहोत हे पटवून देऊया ना. आपण आपलं पालकत्व सक्षमपणे निभावू शकतो हे त्यांना जर सांगितलं ना तर पटेल आहो त्यांना. मी बोलते त्यांच्याशी हवं तर परत. नाही नाही अजिबात नाही. तुझी अशी अवस्था असताना तू काय बी टेन्शन घेऊ नकोस. हे बघ मी आहे, जे काय आहे ना ते म्या बघून घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि एक लक्षात ठेव, शौर्य आपलाच मुलगा आहे आणि आपणच त्याला दत्तक घेणार. अक्षरा असं नाही झालं तर शौर्य आपल्यापासून नाही नाही मी शौर्याला कुठे बी जाऊ देणार नाही. मी शौर्याला कुठे बी जाऊ देणार नाही. शौर्य आपलाच मुलगा आहे आणि आपणच त्याला दत्तक घेणार बघ. अगं जीव आहे तो माझा. शौर्य अक्षरा सुंदर सूर्यवंशी होय. शौर्य आपल्या संग जाणार. अक्षरा शौर्य कुठे बी जाणार नाही बघ. हो शांत व्हा ना. शौर्य कुठेही जाणार नाही. तो आपलाच आहे. त्याला आपण कुठेही पाठवणार नाही होत. तो इथेच राहणार आहे. होय हा आपला मुलगा आहे शौर्य. शौर्य अक्षरा सुंदर सूर्यवंशी तो इथेच राहणार बघ. हे बघा शौर्यासाठी आपण जो काही निर्णय घेतला ना तेच होईल. आणि मला खात्री आहे आईंनाही हे पटेल. विश्वास आहे माझा. कामिनी कसली खतरनाक आहेस तू. तुझ्या डोसक्याची धार अजून बी तेवढीच आहे.
एका गावात दोघा मायलेकांच्या नाड्या आवळल्यास. मला ठाऊक होतं या मायलेकांमध्ये ठिणगी पडणारच. पण ते नव काकी, नक्की तिकडं काय शो घडला? अगं शो म्हणजे भाडकाच. वसुंधरा जेव्हा म्हणली की शौर्याला दत्तक घ्यायचं नाही, तेव्हा सुंदर तापलाच. तू ह्याबद्दल अक्षराशी बोललीस का काही? नाही अजून. मी म्हणलं आधी तुझ्या संग बोलावं, मग तिला. बोल बी नकोस. तिच्या पुढ्यात ह्यो विषय अजिबात काढायचा नाही, कारण या अवस्थेत तिला त्रास झालेला मला चालणार नाही. मी बरोबर संधी साधून अक्षराला तिकडे घेऊन गेली. अक्षरा, सुंदर आणि वसुंधरा ताई काहीतरी बोलत होते. मी आत गेले ना तर त्यांनी बोलणंच थांबवलं आणि थेट आउट हाऊस मध्ये गेले बोलायला. तिला बघून योगाडी अजूनच चिडला, कारण त्याला तिला या अवस्थेत त्रास द्यायचा नव्हता. आता आईमुळे तिला समजा त्रास होणार म्हणून यो आणखीनच चिडला. फायनली त्यानं शपथच घेतली, शौर्याला दत्तक घेणार म्हणजे घेणार. कोण अडवतय ते बघतोच. म्हणजे काकी आपला नेम बरोबर जागी बसला म्हणा की. आता या दोघांमध्ये फट कशी पडते ना ते बघाच. आपण मात्र लांबून तमाशा बघायचा बर का. कामिनी, पण असं बेसावध राहून चालणार नाही बरं का आपल्याला. या अक्षरानं यावर बी काही तोडगा काढला तर. अगं लई पोचलेली बाई हाय ती. नाही काकी, ह्या वेळेस तर ती बी काय करू शकणार नाही. ह्या वेळेस अशी खेळी टाकली आहे ना की त्यांचा स्वर्गातून देव जरी खाली आला ना तरी या खेळातून बाहेर पडणं लय अवघड आहे. वहिनी, तू उगा काळजी करतेस बघ. शांत हो की जरा. आई, तुम्ही आता खरंच शांत राहणं गरजेचं आहे. कशी शांत हो? माझ्या पोटचा पोर आहे ना तो. पाहिलं ना सुंदर कसा बोलला माझ्याशी. हे बघ वहिनी, तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. अगं पर तू सुंदर आणि अक्षराला बी ओळखून आहेस ना. हे बघ, ते जगा वेगळे आहेत, पर ते तुला वाटतंय तसं वागवं कधी बी वागणार नाही. मला बेभरोशाचा व्यवहार करायचा नाही. पुढचा नीट विचार करायला पाहिजे. मला कळतंय वहिनी, तुझ्या मनात भीती आहे. अगं आई आहेस तू, तुला असे असंख्य प्रश्न पडणार आहेत, पर त्या प्रश्नांना घेऊन पुढे जाता येणार नाही वहिनी. म्या माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि म्या काय शौर्याचं नुकसान करायला सांगत नाहीये. आपल्याच घरातला लहानाचा मोठा होईल तो. आपण त्याचं समद करू, फक्त कागदोपत्री करायचं नाही. उद्या सुंदरानं अक्षराच्या पायात अडसर येऊ नये एवढाच माझा विचार आहे. आणि शौर्य जर आपल्या जवळ राहणार असेल तर सुंदरला तरी आक्षेप घेण्यासारखं काय आहे? आई, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं नाहीये, पण जिजूंचं म्हणणंही बरोबर आहे ना. त्यांना एवढंच म्हणायचंय की या सगळ्या प्रोसिजर आपण आत्तापासून फॉलो केल्या ना तर पुढे चालून प्रश्न नाही येणार. मला ईशाची परीक्षा पाहिजे नाही. सुंदरानं अक्षराच्या आयुष्यात कुठलं बी संकट आलेलं मला नकोय. आणि त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यायला लागले तरी माझी तयारी आहे. शौर्य, काय रे बाबा, काय? अरे बापरे, एवढ्या चिंचा कुठून आणल्या र? कुठून आणल्या एवढ्या?
बारक्या काका बरोबर गेला होतास वय छान आहे छान आहे असू दे नको बाबा मला नको तू का हा एक दे चल थँक्यू. अरे शौर्य, आजी रडत नाहीये. तिला बरं वाटत नाहीये जरा. तू तू चिंच आणल्यास ना, चल आपण चिंचेचं कोळ बनवूयात. हा चल चला जाऊ चला 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 चला. वहिनी अगं तुझ्यासारखीच माझ्या मनात बी भीती होती. कामिनीची आई म्हणून लई प्रश्न होते माझ्या मनात. तुम्ही समध्यांनी मला समजावलं, मग शांत विचार केला मी. वहिनी एक सांगू का, कधी कधी मनातली भीती बाजूला ठेवून आपल्या माणसाचं मन राखून पुढे जावं लागतंय बघ. पर एक नक्की, आपली जीवाभावाची माणसं संग असली ना की समोर येणारा रस्ता चांगलाच असतो. ताई, माझा निर्णय झालाय आणि त्यामध्ये आता कुठला बी बदल होणार नाही.